माझे सांगतो आणि मग विरोधी पक्ष म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकताना अनेक कारण इथं सांगितलेले आहेत. त्यातलं दुसरं एक कारण आहे बेरोजगारी. महाराष्ट्र राज्याचा जो आर्थिक इकॉनॉमिक सर्वे आलेला 2025चा, त्यामध्ये 70 लाख युवक आणि युवतींनी बेरोजगार म्हणून नोंद ऑनलाईन रजिस्टर मध्ये केली. म्हणजे बेरोजगारी किती या राज्यामध्ये वाढलेली आहे हे याचं चित्र या ठिकाणी स्पष्टपणे त्या ठिकाणी. बांगलादेशी किती? त्यात बांगलादेशी किती किरीट सोमय्यांना विचारावं लागलं. तर आता हे नोंद झालेलं आहे. त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, जो गरज नसलेला महामार्ग, 86,000 कोटीची व्हॅल्यू आज 1,02,000 कोटीवर या ठिकाणी गेलेला, अजून काहीच होत नाही. परभणी पासून 12 जिल्ह्यामध्ये या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. गरज नसलेला हा महामार्ग आहे. त्याच्या संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे, परंतु शासन त्याच्या संदर्भात कुठलाही विचार या ठिकाणी करताना प्रामुख्यानं दिसत नाही. अशा सगळे विषय आहेत की जे महाराष्ट्र हिताचे नाहीत, महाराष्ट्र विरोधी विषय या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहेत. आज झिरवळांच्या ऑफिसवर या ठिकाणी अँटी करप्शनची रेड होती. गृह खातं मी सुद्धा सांभाळलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर गाठल्याशिवाय एसीबी मंत्रालयात पाऊल टाकणार नाही. नाहीतर मग एसीबी एवढी स्वतंत्र झाली असेल तर मी एसीबीचा जाऊन सत्कार करणार. म्हणजे अँटी करप्शन ब्युरो एवढी जर सक्षम झाली असेल या राज्यातली, तर आम्ही विरोधी पक्ष जाऊन त्यांचा सत्कार करणार आहोत की स्वतंत्रपणे ती या राज्यामध्ये निर्णय घेऊ शकतात. मंत्रालय हे महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या मंत्रालयात एसीबी या ठिकाणी धाड घालते, हे वरचं अप्रुव्हल असल्याशिवाय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादीला कॉर्नर करायसाठी ही धाड होती का खरंच या महाराष्ट्राची इमेज सुधारण्यासाठी होती? इमेज सुधारण्यासाठी असेल तर उद्या अधिवेशन चालू व्हायच्या आधी झिरवळांचा राजीनामा घ्या. नुसती पीएची बदली करून त्या ठिकाणी चालणार नाही. एक रेष ओढली की 1,00,000 रुपये, फुलस्टॉप लावला की 50,000 रुपये, अशी सांकेतिक भाषा ही जी या भ्रष्टाचारात वापरली गेली, ह्या सगळ्या मुद्द्याला या ठिकाणी आम्ही विरोध म्हणून या चहापानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेता नसणार आहे दोन्ही सभागृहामध्ये. अजून एक विषय महत्वाचा आहे जो मुंबईच्या संबंधित. अजून एक महत्वाचा विषय असा आहे की कलिना येथील माझा आवाजच मोठा. कलिना येथील 8 एकर जमीन जी हवामान खात्याची होती, ती जमीन अदानीने दिली गेली आणि त्या जमिनीच्या बदल्यात पनवेलला आता कार्यालय उघडलं. आपल्याला माहिती आहे की हवामान खात्याचा अंदाज कुलाबा आणि सांताक्रूज या 2 ठिकाणावरून मुंबई शहराला उपलब्ध होत होता. आता कुलाब्याची जे आपलं आहे सेंटर ते चालू आहे, पण उपनगरासाठी जे सेंटर होतं ते आता पनवेलला नेलेलं आहे. त्यामुळे उपनगराला आता हवामान खात्याचा अंदाज कसा मिळेल आणि ही 8 एकर जमीन अदानींना का दिली याबद्दल देखील फार मोठा भ्रष्टाचार आहे. हा देखील मुद्दा या अधिवेशनामध्ये आम्ही आणला.